स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून सुरुवात करते. या नवरात्रीत अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी हवन कसे करावे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने कसे करावे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला सेवा करायच्या असतात परंतु ऐकल्यानंतर सेवा अवघड आहेत, साहित्य कसे जमवावे हा विचार पडतो. बाकीची सेवा करत असतो त्यामुळे बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला ह्या गोष्टी करता येत नाही. आता आपल्याला होम किंवा हवन असे म्हटले की आपल्याला वाटतं की गुरुजींच्याच हातून करून घ्यायचं असतं, पण तसं नाही. अगदी साध्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरीसुद्धा आपल्याला करता येतं. इच्छा असूनही आपल्याला ह्या गोष्टी कधी कधी काय होतं आपण करत नाही. हे लक्षात घेऊनच अगदी साध्या व सोप्या पद्धतीने कसे करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आपल्या मनातील भाव हा चांगला ठेवायचा आहे. अंतःकरणापासून एखादी गोष्ट केली की देवीपर्यंत ती नक्कीच पोहोचते. श्रद्धेने व विश्वासाने सेवा केली तर आपल्याला त्या सेवेचे फळ नक्कीच मिळते. म्हणून साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला हवन कसे करायचे ते मी आता तुम्हाला सांगते. कधी कधी तुम्ही घरात समजा तुम्ही कधी घरात हवन केले असेल किंवा नसेल, कधी तुम्हाला साहित्याची माहिती असेल तर तुम्ही मी जे सांगितले त्याच्याप्रमाणे साहित्य घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर माहिती आहे त्याच्याप्रमाणे साहित्य घेतले तरी चालणार आहे. तुम्ही स्वतः हवन करा. बघा तुमच्या घरामध्ये किती सकारात्मकता पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने घरात हवन करा किंवा मी सांगते त्या पद्धतीने केले तरी चालणार आहे. मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही काही गोष्टी तुम्ही ॲड केला तरी चालेल. जर तुमच्या घरी घटस्थापना झालेली असेल तरी हवन करायचे आहे. अखंड दिवा लावलेला असेल तरीही हवन करायचं आहे, किंवा तुमच्या घरी घटस्थापना झालेली नाही आहे, अखंड दिवा लावलेला नाही आहे, तरीसुद्धा तुम्हाला अष्टमी व नवमीच्या दिवशी आपल्या घरी हवन करायचे आहे. याने काय होईल, आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, बऱ्याच वेळा आपण घरामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट बोललेलो असतो, शिव्या दिलेल्या असतात, शाप दिलेल्या असतात. आपण हे काही जाणून बुजून बोलत नाही, पण आपल्या ह्या गोष्टी कधी कधी रागात वगैरे होत असतात. काही निगेटिव्ह एनर्जी असतात, त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता साठलेली असते. ज्या वेळेला आपण हे हवन करतो त्यावेळेला आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध होते, घरातील नकारात्मकता ही दूर होते. असे म्हणतात की आपण जेव्हा तोंडातून एखादी गोष्ट बोलतो ती वाईट असू दे किंवा चांगली असू दे, असे म्हटले जाते की वास्तुदेवता ही तथास्तु म्हणत असते. तर त्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याचा परिणाम सर्वांवर होत असतो. एक प्रकारची इडापिडा जी असते तिचा नाश करण्यासाठी नवरात्रीमध्ये हवन होणे आवश्यक आहे. आपल्याला हवन करायचे म्हटले की हवन कुंड लागेल. तुमच्याकडे हवन कुंड नसेल तर आपण मातीचे जे भांडे वापरतो, जे धूप वगैरे जाळायला वापरतो ते वापरले तरी चालणार आहे. जर तुम्हाला हवन कुंड घ्यायचे असेल तर तांब्याचे हवन कुंड तुम्ही घेऊ शकता. हवन कुंड नसेल तर तुम्ही मातीचे जे आपलं भांडं आहे, जे धूप जाळायचं भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हवन करायचे आहे. तेही नसेल तर आपले जे ताम्हण असते घरातल्या देवपूजेचे ते वापरू शकता. त्या ताम्हणात शेतातील माती थोडीशी असते ना ती टाकायची, ते वापरून आपण हवन करू शकतो. अगदी तेही नसेल तर घरातील एखादी भांडे घ्यावं, त्याच्यामध्ये माती टाकावी, त्याच्यामध्ये हवन केले तरी चालणार आहे. शेवटी आपल्या मनातील भाव हा महत्त्वाचा आहे. होम करण्याची आपली इच्छा महत्त्वाची आहे. आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हवन करायचं आहे. ज्यांना रोज करायचं आहे त्यांनी रोज हवन करू शकता, पण ह्या अष्टमीला किंवा नवमीला नक्की करा. सकाळची तुमची आरती झाल्यानंतर तेव्हा तुम्ही करू शकता, किंवा संध्याकाळची आरती झाल्यावर तेव्हाही करू शकता, किंवा तुम्हाला जसे जमेल तेव्हाही करू शकता. जर तुमच्या घरी घटस्थापना केलेली असेल तर त्याच्यासमोर आपल्याला हवन करायचं आहे. अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर त्याच्यासमोर करू शकता. अगदीच अखंड दिवा नसेल तर तुम्हाला देवघरासमोर हवन करायचं आहे. जर तुमच्या घरात जागा नाही आहे तर जिथे मोकळी जागा आहे तिथे तुम्ही हवन करू शकता. देवघर वर आहे आणि तुम्हाला देवाऱ्याच्या समोर जागा नाही आहे तर जिथे मोकळी जागा आहे तिथे तुम्ही करू शकता. हवन करू यासाठी आपल्याला एक छोटासा पाट घ्यायचा आहे. पाटावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे, किंवा रांगोळीने काढले तरी रांगोळीने स्वस्तिक काढले तरी चालेल. त्यावर तुम्ही हळदी कुंकू टाकावे. त्यावर ते हवन कुंड ठेवायचे आहे. त्या हवन कुंडाला नमस्कार करायचा, त्याला हळद कुंकू लावायचे, त्याला एक फूल व्हायचे आहे. मग त्या हवन कुंडात गोवऱ्या असतात ज्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या असतात. जिथे पूजा साहित्य मिळतं त्या दुकानात तुम्हाला ह्या गोवऱ्या मिळून जातील. त्या गोवऱ्याचे तुकडे करून
तुम्हाला टाकायचे आहेत. समिधा मिळाल्या तर त्या घेऊ शकता. समिधा म्हणजे काय, जर हवनासाठी ज्या काड्या वापरल्या जातात त्याला समिधा असे म्हणतात. पूजेचे सामानाच्या दुकानातही त्या तुम्हाला मिळून जातील. व छोटीशी हवन सामुग्रीचे पाकिट मिळतं ते पूजेच्या दुकानात. ते पाकिट उघडून ते साहित्य तुम्हाला वापरायचं आहे. अगदीच तुमच्याकडे काही नाही आहे तर तुम्ही शेणाच्या गोवऱ्या घेतल्या तरी चालणार आहे. म्हणजे हवनचे साहित्य जर समजा समिधा नाही मिळाल्या तर तुम्ही फक्त शेणाच्या गोवऱ्यांनी सुद्धा तुम्ही हे हवन करू शकता, काही हरकत नाही. त्यावर आता आपल्याला शुद्ध गाईचे तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यावर आपल्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो कापूर त्याच्यात ठेवायचा आहे. ज्यांच्याकडे भीमसेनी कापूर नाही आहे त्यांनी साधा कापूर घेऊ शकता. तुम्हाला हवी असेल तर त्या पाटाभोवती रांगोळी काढू शकता. नंतर तुम्हाला आहुती देण्यासाठी गाईचे शुद्ध तूप घ्यायचे आहे. एका वाटीत तूप घ्यावे, ते चमच्याने त्या हवन कुंडात टाकायचे आहे. जर तुम्हाला हवन सामुग्री घ्यायची आहे तर जर समजा म्हणजे तुम्हाला विकतची हवन सामुग्री नाही काय तर तुम्हाला घरच्या घरीच हवन सामुग्री आहे तर गहू घ्यावे व गुळाचे छोटे छोटे तुकडे घ्यावे. हवन कुंडात टाकावे. गुळ व गहू हे समृद्धीचे प्रतीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, गुळाने आणि गव्हाने आपल्या घरात समृद्धी येते. गुळ आणि गहू घेऊ शकता, तीळ घेऊ शकता. अजून तुम्हाला जर काही माहीत असेल तर ते साहित्य तुम्ही घेऊ शकता. आपण आई भगवतीची सेवा करत असतो त्यामुळे थोडीशी आपल्याला खीर घ्यायची असते, कारण आई भगवतीला ही खीर खूप आवडते. म्हणून कमीत कमी 11 आहुती होतील तर एवढी तरी खीर घ्यावी. आहुती म्हणजे काय, एक चमचा आपण 11 वेळा टाकायचा, त्याला म्हणतात आहुती. त्या हवनकुंडामध्ये टाकणे, चमच्याने असे सोडणे, त्याला म्हणतात आहुती. सुरुवातीला हवनकुंड प्रज्वलित केल्यावर सुरुवातीला तुपाने कमीत कमी 5 वेळा आहुती द्यावी. त्यावेळेला तुम्ही 11 वेळा पण तुम्ही देऊ शकता. सुरुवातीला ओम गंग गणपतये नमः तूप टाकायचं. ओम गंग गणपतये नमः तूप टाकायचं. ओम गंग गणपतये नमः तूप टाकायचं. असं 5 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला करायचं आहे. नंतर जेव्हा आपण ओम गंग गणपतये नमः म्हणतो तेव्हा स्वाहा असे म्हणायचे नाही, कारण आपण फक्त गणपतीचे स्मरण करत असतो. नंतर 5 वेळा तुम्हाला ओम अग्निदेवताय नमः तूप टाकायचं. ओम अग्निदेवताय नमः तूप टाकायचं. असं आपण 5 वेळा किंवा 11 वेळा करायचं आहे. म्हणत आपल्याला हवन करायचं आहे. व शेवटी 5 किंवा 11 नंतर जेव्हा तुम्ही हवन जेव्हा तुमचं सुरू असतं तेव्हा तुम्ही तूप हळूहळू टाकायचं आहे. त्यावेळेला तुम्ही 5 ओव्या किंवा 11 वेळा श्रीसुक्तमच्या राहिल्या की तुम्ही खिरीने आहुती द्यायची आहे. सुरुवातीला तुम्ही तुपाणी किंवा समजा तुमच्याकडं पूजा सामुग्री असेल, हवनाची जी सामुग्री असेल त्याने आहुती द्यायची आहे. आणि शेवटची तुमचे 5 ओव्या किंव 11 ओव्या श्रीसुक्तमच्या राहिल्या की तुम्हाला खिरीने आहुती द्यायची आहे. श्रीसुक्तम करायचे नसेल तर नवार्णव मंत्र जो आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा असे म्हणत तुम्ही आहुती द्यायची आहे. तुम्ही हा मंत्र म्हणत तुम्ही हवन करू शकता. नंतर जर समजा तुम्हाला तोही मंत्र म्हणायचा नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेचा किंवा दुर्गा मातेचा कुठलाही मंत्र म्हणू शकता. किंवा मग दुर्गा सप्तशती पाठाचे तुम्ही जर पठण करत असाल तर ते करता सुद्धा तुम्ही हे हवन करू शकता. श्रीसुक्तमचे पाठ करत हवन करू शकता. नवार्णव मंत्र म्हणत तुम्ही हवन करू शकता. किंवा देवीचाही कुठलाही मंत्र म्हणत तुम्ही हवन करू शकता. जेव्हा आपण स्वाहा करतो तेव्हा हवन सामुग्री किंवा तूप टाकायचं आहे. व जेव्हा शेवटी जेव्हा तुम्ही स्वाहा करणार आहात तेव्हा 11 वेळा आपल्याला खीर टाकायची आहे. शेवटी का तर खीर टाकली तर खीरने काय होतं, अग्नी शांत होऊन जातो. अशा पद्धतीने आपण अष्टमीला व नवमीला हवन करू शकतो. व तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी केलं तर तुम्हालाही असं वाटेल की आपण आपल्या हाताने हवन केलेलं आहे. तुम्हालाही समाधान लागेल. आपण देवीची एक सेवा केलेली आहे हे म्हणून तुम्हाला मनामध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये तुम्ही असं म्हणताल की तुमच्यामुळे तुमच्या हाताने देवीची खूप छान सेवा झालेली आहे. तर तुम्ही मनापासून ही सेवा करा. नमस्कार.